संपत आलेले आहे 2-4 दिवसामध्ये. तर 2024 मध्ये तुम्हाला काय तुम्ही ठरवलेलं झालं का सर? काय ठरवलंच नव्हतं सर कसा गेला सर 2024 तुम्हाला? सो तुमचे कलिग्स असो आणि थँक्यू बोलणार असेल तुम्ही कोणाला थँक्यू म्हणणार? सॉरी म्हणणार मी सॉरी म्हणणार नाही. सॉरी म्हणण्यापेक्षा त्या माणसाला सॉरी म्हणण्यापेक्षा त्यांना एक मदत करेन. कुठं जाऊन आले आतापर्यंत? कुठे सिलेक्शन झालेलं आहे? मी 4दा नॅशनल खेळले. हा. पण पहिला नॅशनल ओडिसा मध्ये झालं माझं. हा. दुसरा कोडगू. हा. तिसरा दिल्ली. हा. चौथा छत्तीसगड. हा. पाचवा थँक्यू सॉरी तुम्हाला बोलायचं असेल तर. बायकोलाच म्हणजे सॉरी तर अनकंडिशनली आणि थँक्यू पण तिला. सर एक नंबर. सर नमस्कार, माझं नाव सुरेश. इझी ब्रो या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी एक माझ्या चॅनलवरती चॅलेंज घेऊन येत आहे की आता 2-4 दिवसामध्ये 2024 हा संपत आलेला वर्ष आणि 2025 हा वर्ष चालू होणार आहे. तरी आज आपल्या ग्रामीण भागातील नागरिकांना विचारायचं आहे की ह्या चॅलेंजेस असं आहे की ये जा करणाऱ्या सर्व गाड्या असो, 4 चाकी असो, सर्वांना आम्ही त्यांना थांबवून विचारणार आहे की 2024 कसा गेला आणि त्यांचा प्लॅन सक्सेस झाला की नाही आणि 2025 मध्ये त्यांचा काय प्लॅन आहे ह्याच्याबद्दल आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तरी आपण त्यांच्याशी विचारूया आणि हा व्हिडिओ भरपूर इंटरेस्टिंग होणार आहे. थोडं तुम्ही बघत चला आणि व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच तुमचं सपोर्ट राहू द्या. चला तर आपण बघूया, आपल्या नागरिकांना विचारूया तर कसा गेला त्यांना 2024. चला धन्यवाद. चारदावर निलचेदार आहे वंदन विचार आजकडे मराठी की 2024 तुम्हाला कसा गेला आणि 2025 मध्ये तुमचं काय प्लॅन आहे, रेझोल्युशन काय आहे त्याच्याबद्दल सांगायचं. 2024 हे वर्ष तसं राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये खूप उलचापलती झाल्या आणि त्या मानानं राजकीय दृष्ट्या 2025 मध्ये चांगल्या प्रकारचं राज्य चाललेलं राजकारणामध्ये येईल किंवा चांगल्या प्रकारचे बदल होतील अशी आपण अपेक्षा धरूया. ओके सर, तुमच्या वैयक्तिक दृष्टिकोनातून काय बदल घडले 2024 मध्ये? 2024 मध्ये नवीन शिकण्याचा खूप प्रयत्न केला आम्ही. त्याच्यामध्ये हार्मोनियम असेल म्हणजे कला जोपासण्यासाठी म्हणून आपल्याला ते नवीन प्रकारची गाणी वगैरे बसवता येतील, बसवली चांगल्या प्रकारे झालं. ओके, आता 2024 मध्ये तुम्हाला काही अप्स अँड डाऊन्स आले का? तसं चढ उतार असतातच, वैयक्तिक जीवनामध्ये असतील, सामूहिक जीवनामध्ये असतील, चढ उतार असतातच, असे आहेतच. 2025 चा प्लॅन काय असेल? प्लॅन मध्ये आणखीन काही नवीन शिकता येते काय बघायचं आहे आणि विद्यार्थ्यांसाठी काय करता येते का चांगल्या प्रकारे एक बघायचं. कारण विद्यार्थी पुढची भावी पिढी आहे आणि त्या भावी पिढीसाठी जर आपण आता गुंतवणूक केली तर त्याचे आउटपुट्स आपल्याला नंतर मिळतील त्यांच्या रूपानं. बरोबर, हा एक थोडासा प्लॅन आमचा. लास्ट क्वेश्चन सर, 2024 मध्ये तुम्हाला सॉरी बोलायचं तर कोणाला सॉरी म्हणून बोलू शकता आणि थँक्यू बोलायचं कोणाला थँक्यू म्हणून बोलू शकता? सॉरी तसं काही नाहीच, काही चूक झाली नाही आपल्याकडनं. नाही का? थँक्यू. तरी थँक्यू माझ्या विद्यार्थ्यांना बोलावं लागेल कारण त्यांनी सपोर्ट खूप चांगला दिला. हो का? ओके, धन्यवाद सर, थँक्यू सो मच टाइम दिल्याबद्दल. थँक्यू. आता आपले सर उभारलेले आहेत, विचारूया त्यांना कसं गेला 2024. सर, आता माझ्या युट्यूब चॅनलवरती एक चॅलेंज चालू आहे आणि 2024 तुम्हाला कसा गेला? 2024 हे खूप चांगल्या पद्धतीचं वर्ष माझ्या दृष्टीनं आणि आमच्या कुटुंबाच्या दृष्टीनं, त्याच पद्धतीनं आमच्या शाळेच्या दृष्टीनं सुद्धा खूप महत्त्वाचं गेलं. 2024 या शैक्षणिक वर्षामध्ये, 24-25 या शैक्षणिक वर्षामध्ये आमच्या शाळेनं तालुकास्तरीय जनरल चॅम्पियनशिप, अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धा असू देत, त्याच पद्धतीने ज्या विभागीय क्रीडा स्पर्धा झाल्या त्या विभागीय स्पर्धेपर्यंत आमच्या विद्यामंदिर खणदाळ शाळेनं खूप झेप घेतली. त्याच पद्धतीनं नॅशनल स्पर्धेसाठी सुद्धा आमच्या शाळेच्या 5 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि या नॅशनल संघासोबत आमचे मित्र आणि खो खोचा सराव घेणारे सरपंच रवींद्र एरकदावर सर आणि मला स्वतः त्या संघाबरोबर कोच आणि संघ व्यवस्थापक म्हणून जाण्याची मला संधी मिळाली. हे माझं भाग्य समजतो आणि खरोखरच एक चांगली संधी आम्हाला या दृष्टीनं मिळाली. 2024 वर्ष हे कायमस्वरूपी माझ्या आठवणीत आणि स्मरणात राहील की या तुमच्या युट्यूबला मी सांगतो आणि तुम्ही जो हा चांगला उपक्रम चालू केलेला आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला सुद्धा मी धन्यवाद देतो की अशा पद्धतीचे बाईट घेणं आणि सर्वसामान्य व्यक्तींना किंवा माणसांना आपल्या युट्यूबवर आणणं ही काळाची गरज आहे. मी तुम्हाला खरोखर धन्यवाद देतो, तुम्हाला आभार मानतो. अशाच पद्धतीनं तुम्ही आमच्या शाळेमध्ये येऊन एक आमचा खेळाविषयी ब्लॉग बनवावा ही सुद्धा मी तुम्हाला विनंती करतो आणि तुम्ही लवकरात लवकर त्या ब्लॉगसाठी तुम्ही यावं असं मी तुम्हाला विनंती सुद्धा
या ठिकाणी करतो. नक्की सर, नक्की धन्यवाद. सर. सर तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये काय अशी काही बदल घडली का सर 2024 मध्ये? पर्सनल लाईफमध्ये जर सांगायचं झालं तर खूप काही असे जास्त बदल नाही आहेत. पण एक स्वतःला एक व्यक्तिमत्व म्हणून सादर करताना मला स्वतःहून खेळाची आवड लहानपणापासून असल्यामुळं मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सतत ग्राउंडवर असतो. सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास. हा. आणि मुलांना तरी मी माझ्या वर्गातल्या मुलांना, शाळेच्या मुलांना त्याची आवड लावलीच आहे. हा. विशेष करून मला या ठिकाणी उल्लेख करावा लागतो की माझ्या दोन्ही मुलांना मी खेळाची सुद्धा आवड लावलेली आहे. बरोबर सर. माझी एक मुलगा आहे तो 2रीला आहे आणि हा. मुलगी LKGला आहे. हा, ते आज सुद्धा ग्राउंडवरती स्वतःहून जातात, स्वतःहून 5-5 राऊंड मारतात. बरोबर. आणि खरोखरच ह्या चांगल्या गोष्टी मुलांना लावणं ही काळाची गरज आहे. हा. आणि व्यक्तिमत्वाच्या दृष्टीनं जर सांगायचं झालं तर मला हाच 2024चा एक मोठा पुरस्कार वाटतोय की मला नॅशनल संघाबरोबर कोच म्हणून जावं मिळालं. ओके सर. Thank सर 2024 मध्ये तुमचं अप्स अँड डाऊन तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये काय असतं? असं काय जास्त काय नाही अप अँड डाऊन म्हणण्यापेक्षा हा. की आनंदानं राहणं ओके. ही पहिल्यापासूनच माझी एक खासियत आहे की हा. कोणतीही संकट येऊ देत हा. किंवा दुःख सुद्धा असू देत किंवा यशस्वी जरी झालो तर सतत आनंदी राहणं हे माझं एक व्यक्तिमत्वाचा एक गुण आहे. ओके. कितीही दुःख जरी झालं किंवा काय झालं, मला एक आवर्जून या ठिकाणी सांगावं लागतं की माझा सक्का चुलत भाऊ सचिन चव्हाण जो तुमच्यासारखंच काम करत होता की आजऱ्याला राहतोय तो आणि त्याचं अचानक निघून जाणं ही एक माझ्यासाठी खूप 2023 मधली म्हणजे 24 मधली घटना. 25 डिसेंबर 2000 मागच्या वर्षीची घटना झालेली आहे. ही खूप 1 वर्ष झालं त्याला. ही खूप एक गोष्ट वाईट घडलेली आहे आमच्या कुटुंबाच्या दृष्टीनं. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आमच्या घरातून निघून गेलं. हेच फक्त एक दुःख. बाकीचे काही अडचणी आमच्या घरामध्ये नाही आहेत. खूप चांगल्या पद्धतीचं कुटुंब आमचं आहे. माझे वडील प्राचार्य DS चव्हाण सर नूरमध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांनी आपलं एक व्यक्तिमत्व सांभाळलं आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय आणि नक्की आम्ही यशस्वी होऊ यात काही शंका. ओके सर. सर अजून एक क्वेश्चन माझा असा आहे की 2024 मध्ये तुम्हाला सॉरी बोलायचं असेल तर तुम्ही कोणालाच बोलू शकता. तुमची फॅमिली पण असो, फ्रेंड्स असो, तुमचे कलिग्स असो आणि थँक्यू बोलायचं असेल तुम्ही कोणाला मी थँक्यू सॉरी म्हणणार नाही. मी सॉरी म्हणणार नाही. हा. सॉरी म्हणण्यापेक्षा त्या माणसाला सॉरी म्हणण्यापेक्षा त्यांना एक मदत करेन आणि त्यांना तुम्ही अनेक 2 माणसांना आपल्या मनापासून मदत करा अशा पद्धतीचा सल्ला देईन. सॉरी म्हटलं की तात्पुरतं ते निघून जाते, पण मनापासून केलेली मदत ही चिरकाल त्यांच्या स्मरणात राहते असं म्हणेन. सॉरी म्हणण्यापेक्षा त्या व्यक्तीला जाणीवपूर्वक आपण मदत करावी आणि त्याला त्या कोणत्याही प्रसंगातनं बाहेर काढावं असं मला वाटतं. एक नंबरचा तुमचा विचार आहे ना, ते एक नंबर आहे सर. सर आता लास्ट सर 2025 मधलं तुमचं रेझोल्युशन काय असणार? 2025 मध्ये एक माझं विजन असं म्हणणं आहे की आता आमचा तरी प्लॅटफॉर्म खेळाचा चालूच आहे. तर आमचा संघ जो आहे माझी इच्छा आहे की मी जेवपर्यंत खंडाळमध्ये आहे तो राज्यस्तरापर्यंत आम्हाला खो खो खेळाचा संघ न्यायचा आणि तो 2025 मध्ये माझे मित्र रवींद्र येरकदावर सरांनी मी नक्की कंप्लीट करू असं या तुमच्या युट्यूबला मी आश्वासन देतो आणि थांबतो. थँक्यू. मला तुमच्या युट्यूबला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल थँक्यू सर. येते बघूया आता या गाडीवरती थांबतात का नाही ते मला डाऊट आहे, तरी पण थांबूया. पोरगा आहे. 2024 हा तुझ्यासाठी कसा होता? कायमचा आहे तसंच आहे आता. कसा होता म्हणजे आता काय करतोस? कॉलेज काय? कॉलेज चालू आहे. कॉलेज कुठे? MSc घायला आहे. घायला आहे. 2024 मध्ये तुझं अप्स अँड डाऊन काय असणार? तुझ्या स्टुडंट लाईफ मध्ये असो, तुझ्या पर्सनल लाईफ मध्ये असो, असं काही घडलं का 2024 मध्ये की बाबा हा हे करायला पाहिजे होतं आणि हे आता राहिलं? असं काय नाही, आहे तसंच चाललंय. 2025चा प्लॅन काय? काय प्लॅन? काय नाही. ओके ओके, धन्यवाद. की 2024 मध्ये तुमचं अप्स अँड डाऊन्स काय होतं आणि 2024 कसा गेला तुम्हाला एवढं सांगा. 2024 चांगला गेला की काय अडचण नाही. तुमच्या बिझनेस मध्ये अप्स अँड डाऊन्स आले का 2024 मध्ये? नाही एकदम चांगलं गेलं. 2025चा काय प्लॅन आहे तुमचा? 2025 अनेक गाडी घ्यायचं स्कूल बस. स्कूल आता कार आलेली आहे सर. मराठी कन्नडा दोन्ही ना? ओके. की 2024 आणि 2025 त्याचे रेझोल्युशन सांगायचं आहे की 2024 तुम्हाला कसा गेला? मस्त मजेत चाललाय. अजून 2-3 दिवस तुम्ही काय करता सर? मी सर्व्हिसला आहे. कुठे सर? कोल्हापूर शिवाजी युनिव्हर्सिटी. शिवाजी युनिव्हर्सिटीला सर. प्लॅन केला होता पण ते झाला नाही असं आहे का?
असं काय नाही, जे दिवस येतील त्या पद्धतीने जायचं, प्लॅन न काही जायचं नाही असं माझं तरी मत हा. आहे. ओके. जसे येईल तसं समोर जायचं बस. आणि 2024 मध्ये तुम्हाला थँक्यू बोलायचं असेल, सॉरी बोलायचं असेल, तुम्ही कोणाला बोलू शकता, तुमची फॅमिली इन्क्लुडिंग तुमची फॅमिली. माझ्याकडनं जे चूक झाले त्या सगळ्यांच्या बद्दल सॉरी म्हणणार मी, हा. आणि ज्यांना मदत झाली त्या सगळ्यांना थँक्यू म्हणणार. ओके सर, आता 2025 मध्ये तुमचे रेझोल्युशन काय असणार, प्लॅन काय असणार? असं काही ठरवत नाही बाबा, हा. पण ओके. आता अजून एक कार येत आहे, बघूया ती कारवाले आता थांबवतात का नाही ते माहिती नाही, पण एकदा विचारूयाच. थांबूया आता, बघूया काय होते. तिकडेच येत आहे बघा मला ते त्वर आहे. हा सर, सर हे असं आहे की 2024 आता संपत आलेलं आहे 2-4 दिवसामध्ये. होय. तर 2024 मध्ये तुम्हाला काय तुम्ही ठरवलेलं झालं का सर? काय ठरवलंच नव्हतं सर कसा गेला सर 2024? म्हणजे कसं गेलं वर्ष कळलं नाही. कळलं नाही ना. हो. ओके सर, अप्स अँड डाऊन्स काय आले होते तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये? अप्स अँड डाऊन्स म्हणजे काय, थोडेसे हेल्थ इश्यूज, म्हणजे आईंचं ऑपरेशन करावं लागलं अशा हा. वगैरे, बाकी काय नाही, बाकी Okay. सगळं सुरू आहे. सर असं की 2024 मध्ये तुम्ही ठरवला होता, हम्म. ते गोष्ट पण झालं नाही. असं काही ठरवलंच नव्हतं, त्यामुळे काय Okay. नव्हतं, आता आठवत पण नाही अचानक असं म्हणजे. Okay. सर आता 2024 मध्ये तुम्हाला थँक्यू आणि सॉरी कोणाला बोलतो, पर्सनल लाईफ धरून, फॅमिली धरून हा. थँक्यू आणि सॉरी तुम्हाला बोलायचं असेल तर? बायकोलाच, म्हणजे सॉरी तर अनकंडिशनली आणि थँक्यू पण तिला. सर एक नंबर. सर 2025 चं रेझोल्युशन काय असणार? 2025 ला घर घ्यायचं ओके. आणि प्रमोशन घ्यायचं नोकरीमध्ये. काय करता सर तुम्ही, नोकरी कुठे करता? मी पुण्याला असतो, कुठे सर? विमाननगरला. विमाननगरला. कंपनी आहे विमाननगर ओके. प्रायव्हेट लिमिटेड. ओके सर. सर आता प्रमोशन होत आहे, त्याच्या व्यतिरिक्त अजून काही आहे का तुमच्या डोक्यात की 2025 मध्ये हे नोकरी सोडून? फॉरेन म्हणजे नोकरीचं असं वगैरे म्हणतात, नाही नोकरीच करायची. हा. फॉरेन टूरला जायचं. ओके. हा. मग सर वहिनी का सपोर्टिव्ह आहे तुम्हाला? फुल सपोर्ट आहे. आई साहेब? आई साहेबांचा पण सपोर्ट. ओके. हा. धन्यवाद सर, थँक्यू सर. ओके, थँक्यू. मग श्रद्धास्थान आहे, कारण बाळूमा श्रद्धास्थानामुळे पण सर्व गाडी येत असतात, कार येत असतात, गाडी येत येतात, दूर दूरवरून लोक येत असतात. पण आता बघूया हा कारवाले थांबतात की नाही माहिती नाही, पण विचारूया त्यांना. पण आता बघूया काय करतात. व्हिडिओ बनवायचा म्हणून सांगूया. नाही थांबवणार. थांबवलेले आहेत, आता बघूया त्यांना विचारूया. कुठं जाऊन आले आतापर्यंत, कुठे सिलेक्शन झालेलं आहे? मी 4दा नॅशनल खेळले. हा. पण पहिला नॅशनल ओडिसामध्ये झालं हा. माझं. दुसरा कोडगू. हा. तिसरा दिल्ली. हा. चौथा छत्तीसगड. हा. 5वा 2024 आणि 2025 मधलं मी रेझोल्युशन विचारतोय. रिझर्वेशन म्हणजे तुम्हाला 2024 कसा गेला? असं म्हणतोय. हा. 24 मध्ये चांगला होता की, काय अडचण नाही. हा. तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये सर अप्स अँड डाऊन्स काय आले होते का? तसं काय नाही सर, म्हणजे पूर्ण वर्ष आपल्यासाठी चांगलं गेलं. व्यवस्थित गेलेलं आहे. सर असं आहे की तुम्हाला 2024 मध्ये तुम्ही प्लॅन केला होता, हे ठरवायचे करायचंच असं, पण ते झालं नाही, असं कुठली गोष्ट आहे का तुमच्यात? असं मी विशेष काय ठरवलेलं नाही, पण ज्या गोष्टी न ठरवल्या होत्या हा. ना, त्या गोष्टी मला कराव्या लागल्या आणि माझ्यासाठी चांगल्या पण झाल्या. ओके. सर आता मला सांग सर, लास्ट 2025 मधलं तुमचं रेझोल्युशन काय असणार, काय प्लॅन असेल सर? म्हणजे हे करायचं आहे असं प्लॅन आहे का 2025? असं काही विशेष नाही आहे, पण टार्गेट जे डेव्हलपमेंटचे आहेत हा. माझ्यासाठी, ओके. जे रेग्युलर मग शेतातलं असेल, म्हणजे शैक्षणिक असेल, मला जेवढं शक्य आहे तेवढं मी करत राहणार आहे. सर आता तुम्ही शिक्षक म्हणून काम करताय, हो. विद्यार्थ्यांना काय सांगू शकाल 2025 मध्ये? नवीन युग हे अतिशय धकाधकीचं आहे, स्पर्धेचं युग आहे. हा. आणि विद्यार्थी सध्या मोबाईलच्या पाठीमागे लागलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईलमधून बाजूला पडायला पाहिजे आणि आपल्या करिअरकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पालकांनी विद्यार्थ्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि मोबाईलमुळं मुलं असू देत, मुली असू देत, किंवा यंग किंवा कोणीही असू देत, जरा विपरीत परिणाम त्यांच्यावरती व्हायला लागलेला आहे. मानसिकदृष्ट्या ते खचत चाललेले आहेत, किंवा त्यांची मानसिकता बिघडायला लागलेली आहे. मोबाईल हा चांगला जरी असेल, तर सध्या जर बघितलं तर खूपच वाईट त्याचे परिणाम अनुभवायला भेटत आहेत. बरोबर सर. ओके. कमी खर्चामध्ये अधिकाधिक कसं प्रॉफिट मिळेल किंवा सहज काही गोष्टी उपलब्ध होतील, या पाठीमागे मुलं लागलेली आहेत. आणि त्याच्यावरती शाळेचाही कंट्रोल मुलांच्यावरती राहिलेला नाहीये. आणि मुलं कुणालाही मान सन्मान देत नाहीत. हा, त्यांना थोडंफार जे नॉलेज मिळालेलं आहे ते बघून, कारण जुन्या लोकांना हे तंत्रज्ञानाची माहिती नाहीये, आणि त्यांना जी मुलांना तंत्रज्ञानाची माहिती आहे त्याच्या आधारे त्यांना असं वाटतं की आम्ही खूप काय शिकलोय आणि मला खूप काय येतंय. या भावनेतून जीवनाला लागणारे जे घटक आहेत ते शिकायला तयार नाही.
ते चालू आहे सर आता हम्म. ते बदल व्हायला गरजेचं बरोबर खूप खूप गरजेचं आहे. ओके की 2024 आणि 2025 मध्ये तुमचा काय प्लॅन होता ते झालं का कम्प्लीट आणि कसा गेला तो वर्ष 2024 वर्ष काय चांगलंच गेलं, पण आपण प्रत्येकजण प्लॅन करतो, तो प्लॅन प्रत्येक सक्सेस होतो असं नाही. पण प्रत्येकजण नवीन वर्षासाठी नवीन नवीन प्लॅन करत असतो. त्यातले थोडे प्लॅन सक्सेस होतात, थोडे अनसक्सेस राहतात. पण जर प्रयत्न केले तर होतात सगळे सक्सेस, त्याचं काय अडचण नाही. ओके सर तुम्ही आता 2000 नमस्कार मित्रांनो, आज आपल्या बरोबर आहेत आपले लाडकी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकते आणि असं हॉकी खेळाडू आहे ॲक्च्युली. त्यांच्याबरोबर आता आम्ही संवाद साधूया. आता 2024 ह्याला कसं गेलाय आणि ह्याच्या खेळामध्ये किती झालेलं आहे, ह्याच्या प्रगतीत झालेलं आहे आणि किती प्रगती अजून व्हायचं आहे, काय प्लॅनिंग होतं ह्यांचा तर विचारून घेऊया. सावित्री मला सांग आता 2024 कसा गेला तुझ्यासाठी? मस्त. मग 2024 मध्ये आता हॉकी खेळामध्ये तुला एवढं इच्छुक आहे आणि तू एवढं चांगलं काम करतेस कारण मी तुझा पाहिलेला आहे प्रगती. पण होईत होता, पण 2024 मध्ये मी कॅम्प मधून बाहेर पडले. पण पुढे मला अजून 2025 मध्ये सक्सेसफुल करायचं आहे. ओके 2024 मध्ये प्लॅन कसा होता? प्लॅन कसा घातला होतीस तू की शाळा प्लस खेळ कसं मॅनेज कसं झालंय? मॅनेज म्हणजे कसं मॅनेज केले? वर्ग पण स्कूलमध्ये क्लासेस पण करायचं प्लस खेळामध्ये तू ग्राउंडमध्ये पण राहायला हवंय ना ते प्रॅक्टिससाठी, ते कसं मॅनेज झालं? आम्ही म्हणजे मॅचेस नव्हते त्या दिवशी, आम्ही तिथे अभ्यास करत होतो. असं म्हणजे कुठे तिथं तुम्ही गेला तिथे खेळायला? नॅशनल साठी गेलो होतो तिथे. ओके आता तू रोज शाळेला जातेस, क्लासेस संपल्यानंतर प्रॅक्टिसला जाते की ते कसं मॅनेज होते की संध्याकाळी तू अजून सायकलवरनं ये जा करतेस इथून, पण ते कसं की क्लासेस पण करायचं आणि तिथं पण मग शाळेतली क्लासेस बंक करूनच करते काय क्लासेस कम्प्लीट करूनच प्रॅक्टिस चालू करते? क्लासेस कम्प्लीट करूनच प्रॅक्टिस. ओके पण आता सांग 2024 मध्ये तुला असं आहे की काहीतरी चुका झाल्या तुझ्याकडून आणि काहीतरी चांगलं पण झाले, असं कोणती गोष्ट आहे चूक झालेली आहे का तुझ्या पर्सनल लाईफमध्ये? फॅमिली असो, पर्सनल लाईफमध्ये असो, खेळामध्ये ओके मी आता एवढं प्रॅक्टिस करायला पाहिजे होतं पण माझ्याकडून हे चूक झालं, मी इथे इम्प्रूव्ह करायला पाहिजे होतं, असं काही आहे का? हा प्रॅक्टिस मध्ये झालेलंच आहे. मी आता पुण्यामध्ये कॅम्पला गेले ना, तिथं बाहेर पडले. सगळ्या 18 पोरींमध्ये मी बाहेर पडले, पण तरी मला खूप वाईट वाटलं. ओके तिथं काय कमी पडलं, कुठं कमी पडलं? स्टॅमिना कमी पडलं. ओके मग त्यासाठी तू किती प्रयत्न करतेस की अजून काय चालू आहे का ते प्रयत्न? चालू आहे. ओके सांग 2025 मध्ये तुझं काय एम आहे, प्लॅनिंग काय आहे? प्लॅनिंग आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं हे प्लॅनिंग आहे. आणि तसेच आता 12वी पेपर तो मी प्लॅन म्हणजे 12वी नंबर यावं हा बी प्लॅन आहे. ओके आणि प्रॅक्टिस खूप करायची आहे मला. इंटरनॅशनल प्लेअर बनायचं आहे मला. ओके इंटरनॅशनल खेळामध्ये तुझं नाव यावं याच्यावरती तुझं लक्ष आहे. ठीक आहे सावित्री, एवढं टाइम दिल्याबद्दल तुझा धन्यवाद आणि असंच तुझं प्रगती राहू द्या हॉकी खेळामध्ये. आणि आपल्या भागातली एकमेव अशी आपल्या गल्लीतील एकमेव असं मुलगी आहेस तू की नॅशनलपर्यंत जाऊन आलीस आणि आपल्या सर्वांच्या कडून तुला खूप खूप शुभेच्छा आहे. इंटरनॅशनलपर्यंत जा आणि महिला संघामध्ये तू सिलेक्ट होऊ दे हेच आपली प्रार्थना आहे आणि असंच खेळत जा. थँक्यू, ऑल द बेस्ट. थँक्यू.